श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. भाग्यवंत ठराल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. षष्ठीला एकादशीला उपास शक्य नाही, निदान हे पदार्थ खाणे टाळा. 6 फेब्रुवारी रोजी पौष महिन्यातील षष्ठीला एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी 2 वेळेचा उपवास करतात आणि द्वादशीला उपवास सोडतात. हे आपल्याला माहीत आहेच, परंतु काही कारणाने हा उपवास करता आला नसेल तर वाईट वाटून घेऊ नका, परंतु पुढील चुका अवश्य टाळा. षष्ठीला एकादशीचे महत्त्व. पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते. त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल हे बघितले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजेच ही षष्ठीला एकादशी. मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवाचा गोडवा या मासाला लाभला आहे. तो वेगळाच. निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी म्हणून हे व्रत जरुरी करावे. षष्ठीला एकादशी निमित्त हवनविधी. तसेच या व्रताला तिळधी व्रत असेही म्हटले जाते. यानुसार षष्ठीला एकादशीला तीळ मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते, परंतु आताच्या काळात शहरात गायीचे शेण मिळणे दुरापस्त आहे. तसेच त्यांच्या गोवऱ्या स्वतः करणे देखील कोणी पसंत करणार नाही. त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानातून तयार शेणे आणून त्याच्याबरोबर तीळ घेऊन दोन्हींचे एकत्रित हवन करणे सोपे होईल. अर्थात हवनही माफक प्रमाणात करणे उचित होईल, अन्यथा शेजापाजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला तसेच अनेक आजार होत राहतात. हवनाच्या निमित्ताने गोवऱ्याचा वापर केल्याने वातावरण शुद्धी होते, घर प्रसन्न वाटते. असा आध्यात्मिक आणि शास्त्रीय हेतू पाहता षष्ठीला एकादशीचे व्रत आपल्यालाही सहज अनुसरता येईल. महत्त्वपूर्ण नियम. या दिवशी तिळाचे दान केले असता ते थेट भगवान विष्णूंना मिळते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आज तुम्ही हळदी कुंकू समारंभ करत असाल तर तिळाचे दान करायला विसरू नका. एकादशीचा उपवास आपल्या प्रकृतीसाठी अतिशय लाभदायक असतो, परंतु काही कारणाने उपवास मोडला असेल किंवा करता आला नसेल तर निदान आजच्या दिवशी मांसाहार करू नका. जेवणात भाताचा समावेश करू नका. एकादशीचे व्रत आध्यात्मिक उन्नतीसाठी केले जाते. व्रतस्थ जीवन जगण्याची ती शिकवण असते. तिचे अनुसरण करण्यासाठी आजच्या दिवशी तामसी भोजन टाळा, ब्रह्मचर्य पाळा. आपले दैनंदिन काम पूर्ण करून भक्तिभावे विष्णूचे स्मरण करा. अन्य स्त्रोत पाठ नसली तरी ओम विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.